रेल्वे बायपासला तीव्र विरोध, शेतकरी व नागरिक संतप्त, आंदोलनाचा इशारा। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे प्रस्थापित दुहेरी लोहमार्ग बायपास प्रकल्पात शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। भूसंपादन प्रक्रियेदरम्यान झालेल्या मोजणीत मोबदल्यात भेदभाव होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। प्रस्थापित बायपास मार्ग शहर व गावांना वळसा घालण्याऐवजी थेट वसाहती आणि बिल्डअप क्षेत्रातून जात असल्याने अनेक घरांवर पाडण्याची टांगती तलवार आहे। कोट्याधीशांचा खर्च करून उभारलेली घरे शासनाच्या दरामध्ये मिळणाऱ्या अल्प मोबदल्यात जाणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही या प्रकल्पावर नाराजी व्यक्त केली असून पारंपरिक शेती व उपजीविकेवर याचा परिणाम होणार असल्याचे सांगितले आहे। भूसंपादनासाठी बाजारभावाऐवजी कमी दर देण्यात येत असल्याचा आरोप करत जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याची मागणी पुढे येत आहे। दरम्यान सध्याच्या लोहमार्गालगतच दुहेरी मार्गासाठी जागा उपलब्ध असताना नव्याने बायपासची काय गरज, असा सवाल उपस्थित केला जात आहे। उड्डाण पूल आणि बायपास या दोन्ही प्रकल्पांची एकत्रित आवश्यकता संशयास्पद असल्याचीही प्रक्रिया उमटत आहे। नागरिकांनी या बायपास शहरापासून 10 ते 20 किलोमीटर दूर काढण्यासाठी मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी अनिश शेटे यांचा रिपोर्ट।